तर बुलढाण्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक वेगळंच समीकरण पाहायला मिळतं। बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीने युतीची घोषणा केली आहे। या युतीसाठी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बोलणी देखील झाली होती। आता या युतीबाबत घोषणा करण्यात आली आहे। बुलढाण्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी ही युती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मविया सोबत राहूनच काँग्रेसने वंचितची युती केली आहे। त्यासाठी काँग्रेसच्या कोट्यातून 50-50% फॉर्म्युला देखील जाहीर करण्यात आला आहे। बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धनदादा सपकाळ हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्ष जे आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याची विनंती केली होती आणि त्या दोघांची झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय बाळासाहेब यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या। एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे। पंचायत राजची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ताई आपण कुणासोबत तरी गेलं पाहिजे आणि ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराची जी विचारसरणी असेल ती काँग्रेसची जुनीच विचारसरणी आहे आणि काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदार सुद्धा एकच आहे आणि त्यामुळे ही आघाडी करण्यासाठी आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि आमच्यावर ते सोपवलं आणि सकारात्मक अशी आमची ही युती झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।